नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी कुंभार सर फार्मर्स फ्रेंड या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं परत एकदा हार्दिक स्वागत आहे. मी आज कामती जवळील एक सोहाळे म्हणून गाव आहे. या ठिकाणी आमचे शेतकरी मित्र श्री अमर जगताप साहेब आणि संतोष जगताप साहेब माझ्यासोबत आहेत. व्हिडिओ काढायचा उद्देश एवढंच आहे की आज आपण पाहतो मार्केटमध्ये डाळिंबला रेट पूर्णपणे कमी झालेले आहे. याचं कारण काय आहे? व्हिडिओ काढायचा उद्देश एवढाच आहे की हे नेमकं कशामुळे झालं, का असं एकदम रेट कमी आलं, ह्या विषयावरती आपण थोडक्यात थोडंसं चर्चा करणार आहे. म्हणजे काय झालं, पाठीमागच्या वर्षी मेपासून पाऊस सुरू झाला. मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत पाऊस होता. आणि लोकांनी त्या टायमिंगमध्ये बऱ्याच प्लॉटचं सेटिंग झालं नसल्यामुळे बरोबर सगळ्या प्लॉट जानेवारी एंडला किंवा फेब्रुवारीमध्ये आल्यामुळे आता जी हार्वेस्टिंगला एकदम आवक वाढला मार्केटमध्ये. आवक वाढल्यामुळे हा रेट पूर्णपणे कमी झाला. पण ह्याचा अर्थ असं नाही की बाबा डाळिंब मार्केटमधनं म्हणजे रेट कमी झाल्यामुळे मार्केटमधनं डाळिंब कमी होईल असं नाही. डाळिंबला काल पण रेट होता, आज पण आहे, उद्या पण राहणार आहे. त्यासाठी कुठल्याही शेतकऱ्यांनी घाबरायचा विषय नाही आहे. थोडंसं रेट मागं पुढे होईल, पण ह्याचा अर्थ असं नाही की तुमचं पाक रेट 10-20 रुपये किंवा 25-50 रुपये किलो असं नाही होणार. 60-70-80 या रेंजमध्ये रेट राहणार आहे. तरी पण आपल्याला 60-70 रुपये जरी गेला तरी आपल्याला बाग परवडतो. जरी तुमच्या बागेला 1 एकरी 1 लाख रुपये जरी खर्च झाला तर ह्या पूर्ण बाग जाईपर्यंत 2 ते 3 लाख रुपये तरी आपल्याला शिल्लक राहतील, अशा पद्धतीनं आहे. आणि माझा जो ट्रीटमेंट दिलेला प्लॉट आहे, तुम्ही हे बघू शकता. डाळिंब पहिल्या वर्षीच झाड आहे. पहिल्या वर्षी झाड असल्यामुळे ह्या झाडाचं साईज किती आणि फळसंख्या कसं आहे आणि टिपिंग क्वालिटी पण तुम्ही बघू शकताय. थोडंसं सनबर्निंग झाल्यामुळे थोडंसं हे क्रॉप कव्हर टाकायला लेट झाल्यामुळे थोडंसं सनबर्निंग झाला. तरी पण हा मालाची जो क्वालिटी आहे एक नंबर आहे. हा जो झाड आहे आपला शरद किंगचा आहे. शरद किंगचा व्हरायटी आहे. हा साधा भोग्यामधलाच एक चांगल्या व्हरायटी निवडलेली आहेत आमच्या शेतकऱ्यांनी. हे शरद किंग हा व्हरायटी आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे की असं काही होणार नाही की बाबा रेट कमी होऊन आपल्याला बाग काढावं लागेल, असं काही विषय नाही आहे. ह्या वर्षी असं होईल. पण आत्तापर्यंत आपण मागच्या 3-4 वर्षापासून 100+ आपण रेट घेत असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना असं वाटतं की 100च्या खाली येणं म्हणजे काय, आपल्याला बाग परवडत नाही असं आहे. असं काही नाही आहे. तुम्ही 60-70 किंवा 80-90 या रेंजमध्ये जरी तुम्ही दिला प्लॉटला, म्हणजे त्या रेटनं दिला तरी पण तुम्हाला तो परवडतो. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, कोणीही म्हणजे घाबरून जाऊ नका. आपल्याला रेट चांगला मिळेल, काही अडचण नाही. ओके, धन्यवाद. धन्यवाद. ह्या प्लॉटला जरा टाइम